लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला। आता खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे। लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत। लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला। अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले। त्यांच्या या विजयाला अवघे 2 दिवसही उलटत नाहीत तोच त्यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला झाला आहे। राहुल झावरे यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पारनेर येथील बस स्थानकासमोर राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। 10 ते 12 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला। त्यांच्या कारची तोडफोड करून राहुल यांना मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या राहुल झावरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। निलेश लंके हेही लवकरच राहुल यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत। या हल्ल्यामुळे गावातील वातावरण अतिशय तापलं असून तणावपूर्ण परिस्थिती आहे। मात्र हे हल्लेखोर नेमके कोण होते? राहुल यांच्यावर हा हल्ला का झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्याने ते बरेच चर्चेत आले होते। त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला। मात्र शरद पवार गटात आल्यावर त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आणि अहमदनगरमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। या निवडणुकीत लंके यांना 6,24,707 इतकी मते मिळाली, तर भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्या पारड्यात 5,95,868 मते पडली। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।